सर्वांना क्रांतिकारी जय भीम, जय शिवराय, जय लहुजी, जय संविधान। आज सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यामधील मंठाळ माळखांबी या गावामध्ये आज आम्ही आलो आहोत। या ठिकाणी येण्याचं कारण आता सर्व समाज बांधवांनी सांगितलेलंच आहे, त्यामुळे आज आम्ही इथं आलो। पण मी महाराष्ट्र सरकारला, या फडणवीस सरकारला, या निर्दयी सरकारला एवढीच विनंती करतो की बाबांनो, या महाराष्ट्रातल्या मातंग सरकारला उपवर्गीकरणाची नाही तर त्यांच्या रक्षणाची आणि संरक्षणाची गरज आहे। तुम्ही याकडे जास्त लक्ष द्या, कारण आज या मातंग समाजाचा हाल सरळ दिवसा ढवळ्या डोक्यामध्ये गोळ्या घालून खून केला जातोय। यावर तुम्ही बोलायला तयार नाहीत, परंतु या समाजामध्ये तेढ निर्माण करण्यासाठी जे तुम्हाला डाव आखता येतील ते तुम्ही आखून घेता। मात्र आमच्या रक्षणासाठी, आमच्या संरक्षणासाठी हे महाराष्ट्र सरकार असू द्या किंवा हे फडणवीस सरकार असू द्या, हे लोक लक्ष देत नाहीत। फक्त माझे इथले आमदार, खासदार आणि या सरकारला एवढाच इशारा आहे, 50 दिवसाच्या आत जर या कुटुंबाला न्याय नाही मिळाला तर मात्र महाराष्ट्रभर असा आवाज घुमेल, मातंग समाज आणि हा बौद्ध समाज रस्त्यावर उतरून सरकारची धज्जा उडवल्याशिवाय आम्ही सोडणार नाही। एवढंच या ठिकाणी इशारा देतो आणि या कुटुंबाला एक शब्द देऊन जातो इथून। मी सोलापूर शहरामध्ये राहतो ताई, भाऊ, कधीही तुम्ही अर्ध्या रात्री मला आवाज द्या, कलेक्टर असो किंवा तिथला एसपी असो, यांना कसं कामाला लावायचं ते या आम्हाला माहित आहे लोकांना। तुम्ही फक्त केव्हाही या, तुमच्यासाठी अर्ध्या रात्री आम्ही मदतीसाठी तयार आहोत। एकच विनंती करतो, फक्त जरा सांभाळून, कारण काही लोक तुम्हाला येऊन सांगतील की बाबा मिटवून घ्या, याकडे मात्र तुम्हाला लक्ष देऊन आमच्या मागे खंबीरपणे उभे राहा। आम्ही तुमच्या मागे खंबीरपणे उभे आहोत। आपण या पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी एकत्र संघर्ष करू। आरोपीला फाशी झालीच पाहिजे, आरोपीला फाशी झालीच पाहिजे, आरोपीला फाशी झालीच पाहिजे। माझ्या तुमच्या बहिणीला न्याय मिळालाच पाहिजे, बहिणीला न्याय मिळालाच पाहिजे। बहिणीच्या पाठीमागे भाऊ उभे आहेत, बहिणीच्या भाऊ पाठीमागे उभे आहेत, आरोपीला फाशी झालीच पाहिजे, आरोपीला फाशी